नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. मीरा भाईंदर महापालिकेच्या जागांसाठी शिंदे सेनेचे मंत्री यांनी भाजपाला 24 तासांचा अल्टिमेटम दिला होता. त्याला भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रत्युत्तर दिले. अल्टिमेटम द्यायचा असेल तर आम्ही पण देऊ शकतो, पण आम्ही ती भाषा वापरणार नसल्याचं मेहता म्हणाले. सरनाईक यांना प्रस्ताव दिला होता, मात्र त्यांनी आम्हाला कोणीतरी ठोस प्रस्ताव दिलेला नाही. त्यांनी केवळ ठाणे पॅटर्नचा उल्लेख केलाय, मात्र तो नेमका काय आहे याबाबत आम्हालाही माहिती नाही. आमच्या पक्ष स्टेशनची चर्चा केली असता ठाणे पॅटर्न अद्याप अंतिम झालेला नसल्याचं त्यांनी सांगितले. मेहता म्हणाले, मुंबई महापालिका निवडणूक शिंदे गट आणि भाजप युतीमध्ये लढणार आहे. मुंबईत 21 जागा या मुस्लिम बहुल आहेत. यातील 11 जागांवर शिंदे गट लढणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे मुस्लिम महिला मतदारांनी शिवसेनेला पसंती दिल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे उरलेल्या सर्व जागा या शिंदे गटाला दिल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. अमरावती महानगरपालिकेत महायुती म्हणून निवडणूक लढणार असल्याची माहिती माजी खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे. आम्ही सर्व महायुतीतील घटक पक्षांना सोबत घेऊन युती करत आहोत. यामध्ये रवी राणा यांचा स्वाभिमानी पक्ष सुद्धा असणार आहे, अशी माहिती राणा यांनी दिली आहे. मंगेश काळोखे हत्या प्रकरणात पोलिसांनी 9 आरोपींच्या मुसक्या आवळल्यात, तर 3 आरोपींवर अद्याप कारवाई झालेली नाही. कारवाई न झालेल्या या तिघांपैकी 2 आरोपी अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येतोय. खोपोलीतील शिंदे सेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची निर्गुण हत्या झाली होती. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये रेल्वे फाटक क्रमांक 532 हे सलग 2 महिने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे फाटक बंद करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे कार्यालयीन पत्राद्वारे मागणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. याचा 2 गावातील 5000 नागरिकांना फटका बसलाय. कोल्हापूरच्या पन्हाळामध्ये गव्यांच्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. भंडारा जिल्ह्यात वाहनांमधून बॅटरी चोरणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी जेरबंद केलाय. या कारवाईत पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून बॅटऱ्या आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. बुलढाण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी 2,50,000 रुपये किमतीच्या 4 दुचाकी जप्त केल्या असून आरोपींनी 4 ठिकाणी चोरी केल्याचं समोर आलंय. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. जळगाव जामोद आगारातून कुरणगाड येथे विद्यार्थिनींना घेऊन जाणारी बस अचानक नियंत्रण सुटल्याने ट्रकवर धडकली आहे. जळगाव जामोद असलगाव मार्गावर सुपोजिनिंग जवळ हा अपघात घडलाय. या अपघातात 12 शालेय विद्यार्थिनी किरकोळी जखमी झाल्या असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. बीडच्या नेकनूर जवळ अहमदपूर अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालाय. भरधाव वेगात असलेल्या बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झालाय. जखमीवर उपचार सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.